हाय गाईस, गुड मॉर्निंग. हे सकाळचा व्हिडिओ आहे शनिवारचा. पोरींना शाळेला स्कूलला सुट्टी होती, तर इथे मी सगळं घरकाम उरकलं वगैरे, कपडे वगैरे धुवून झाले होते, भांडी वगैरे पण घासून झाली होती. आणि मी थोडंसं ना आम्हाला पसारा आवरायचा होता, टिपाट वगैरे जरासा शेवगाच पण लई घाण वाटत होती, ते तिकडे ठेवलं होतं, तर ते आम्हाला साईडला ठेवायचं होतं. मग आम्ही आधी मी घरातली सगळी कामं करून घेतली. किचन वाटा स्वयंपाक वगैरे सगळं उरकून घेतलं आधी, आणि पोरींना पण खायला घातलं होतं. आणि त्यांना खायला घातल्यानंतर मग त्यांना खेळायला खेळणी दिली आणि त्यांना खेळत बसायला सांगितलं. तर मी माझं बाहेरची कामं उरकत होते. आणि काल सिजूने हे केलं होतं ना, आम्ही गाजर आणलं होतं, तर गाजर किसून तिच्याकडून घेतलं होतं आणि गाजरचा हलवा केला आणि त्यांना खेळायला खेळणी दिली. आणि ते खेळणी दिली तर मग काय, आता मला खायचा होता गाजरचा हलवा. मी ते गाजरचा हलवा केलं नाही की पहिले खायला घेत असते, कारण मला लय आवडतं. कुणाला आवडो या ना आवडो, गोड मला लय आवडतं खायला. मग मी ते गाजरचा हलवा केला होता, तर गरम होतं तेवढंच खाऊन घेतलं. आणि ह्यांना पण दोघींना पण दिलं होतं. सेवीचे पप्पा गोड नाही खात, ते जास्त 1-2 चमचेच खाल्लं, त्यांनी जास्त नाही खाल्ला. आणि मग इथं मी आधी खाऊन वगैरे घेतलं, तर पसारा उरकून वगैरे घेतलं होतं. आणि आमची नानी म्हणजे माझी सासूची माझ्या सासूची जाऊ, मग ती आली होती पुण्याहून. मग ते आम्हाला म्हणले की चला आपण वावरात जाऊन येऊ. मग मला काय काम होतं, मी गेले पोरींना घेऊन वरती त्या वावरात. म्हणजे रानाला लागून वावर आहे तिकडं, तिथं गेले. मग पेंडा मोजायचा होता त्यांना, किती पेंडा राहिला आणि कसा कुणी चोरला का नाही का, लय असतं या गावात छोटी मोठीची वस्तूवर बवाल. मग इथं होतं आमचं कुत्रा होता रक्षणदार, म्हणून काय शेजी तर पहिली पळून गेली, तिला लय आवडतं अशा ठिकाणी. आणि मग इथं ना ते काय त्या भाजीचं नाव येईना मला, तुम्हाला दाखवेन ती भाजी, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला. काय चिचोळी का काहीतरी म्हणतात, मला नाही माहीत. आणि मग ती भाजी शिजवणी नानी तोडत होती, ते मी व्हिडिओ वगैरे काढत होते. बारकं डॉन असं फिरत होतं नुसतं एकटंच. मग तिच्या संग तिची व्हिडिओ काढत होते. आणि इथं ह्यांचं काय चालू आहे, चिचुरडी हां आठवलं, सॉरी चिचुरडी असं म्हणतात त्या भाजीला. आणि मग नानीला तोडू लागत होती तिच्या. आणि मग इथं त्यांचं तोडून होईस्तोवर तेव्हा माझं पिल्लू बघा काय तोडतंय. छोटे छोटे फुलं होती येल्लो कलरची, हे बघा अशी ही चिचुरडी. आणि ती छोटी छोटी फुलं होती ना, पिवळी कलरची होती. तर तेजू त्याला सनफ्लावर म्हणत होती आणि मला देत होती सारखी तोडून तोडून. तिला काय कळतं आहे, मी पण तिला म्हणलं हां ठीक आहे, आता जे तू नाव ठेवलं तेच ते फुलाचं नाव. आता ते बारीक फुल तर मलाही माहीत नाही ते फुलाचं नाव, मला विचारत होती पण मला माहीत नव्हतं. बघा असं आसपासलं एवढं जंगल आहे. आणि मग आणलं तिने परत मला द्यायला. मी तिला म्हणलं नानीकडेच द्यायची, ते काय तू तोडते चिचरडी ते नानीकडेच दे. तिला वाटते एवढी 5-6 आपल्याला काय भाज्या होणार आहे का, त्यापेक्षा नानी देईन करून भाजीमधलं. तर नानीला दिलं होतं तिने. इथं माझं पिल्लू मला देत होतं फुलं, आहे बघा अशी फुलं होती पिवळी कलरची. आणि ते मला ती देत होती की ठेवा पण त्याचं झाड लावू घरी जाऊन. आता काय त्याचं झाड लागणार आहे का, ते तिला कोण समजवणार. ते मी आपलं घेतलं ठेवून, तिला म्हटलं ठीक आहे ठेवा हातातच, आपण तिकडं घरी गेल्यावर त्याला फुल लावू, झाड लावू फुलाचं. मग तेजू पण गेली तिकडं, 2-3 चिचडी माझ्या हातात होती, ते तिच्या नानीला द्यायला गेली होती. आणि इथं तेजू मला आणून देते आणि तेजू तिकडं नानीपाशी जाऊन ठेवते आहे. त्यांचं तेच चालू होतं. मग तिला म्हणलं ठेव नानीपाशी, नानी करून देईन तुला भाजी त्याची. आणि मग इथं त्यांचं अजून काय संपतच नव्हतं. मग म्हणलं चला आता संध्याकाळ पण होत आली होती, ह्यांना घेतलं आणि निघालो. तरी एकदा नजर फिरवली, बघा किती जंगल, चारी दिशेला जंगल आहे. आणि आम्ही चौघीच होतो. आणि वांडर वगैरे सुटतात ना, त्यामुळे भीती वाटते. आणि वांडर काही कमी बारीक नाही, फक्त चांगले रेट्टे वांडर आहेत आमच्या इथं. आणि मग सगळं एकदा बघून घेतलं. आणि तिला म्हणलं चल पटकीने, नाही आता वांडर येईन उचलून नेईन. तर ही वीट घाबरली म्हणून ही गेली पुढे निघून. आणि तिला म्हणलं आला वांडर म्हणून ती पण पळत पळत आली वरून. आणि आम्ही परत निघून गेलो. आणि मग घरी गेलो. आणि ह्यांचं चालूच होतं, माती गोळा कर, दगडे गोळा कर, हे गोळा कर, ते गोळा कर. त्यांची माती त्याला वावरात आणलं, त्यांना लय आवडतं खेळायला. आणि इथं बघा आमचा असा रस्ता आहे का, एकतरी घर दिसते का कुठं तुम्हाला, असे आमचे डेंजर इलाकेत मस्त. आणि मग आम्ही निघालो, नानी गेली पुढे निघून. ह्यांना म्हटलं चला, ह्यांना अजून खेळायचं होतं.
आणि ह्यांना लई मजा वाटते असं खेळायला वगैरे. पण त्यांना म्हणलं चला बाबा जास्त वेळ नाही थांबू शकत आपण इथं, कारण अंधार आला की तुमच्या दोघींना नेहमी उचलून शेंड्या धरून तुमच्या. आणि मग सेजूला तर जाऊच वाटत नव्हतं, पटपट चालत नव्हती ती. आणि मग तिला म्हणलं चल पटकीने एकदाची. आणि आम्ही घरी पोचलो, दूध वगैरे तापत ठेवलं, त्यांना दूध वगैरे दिलं प्यायला. इथं दही लावली होती मी, ती दही थोडीशी बघितली खायला घेतली होती मी. इथं दूध वगैरे तापत ठेवलं होतं आणि मग त्यांना पण दूध बिस्किट वगैरे खायला दिलं. घर उरकून वगैरे घेतलं. इथं ती खेळत होती तिच्या संग, बारकी संग शेजा. आणि ह्यांचे कपडे वगैरे बदलून घेतले. ह्यांना पहिले हातपाय धुवून कपडे बदलले, केस विचारून वगैरे मस्त दिवाबत्ती करून ह्यांना क्रीम रोल आणि हे दिलं होतं, दूध दिलं होतं. आणि इथं लागले मी संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला. मी साखर वगैरे काढून ठेवत होते, संपली होती साखर वगैरे डब्यातली. मग त्यामुळे ते डस्टबिन जो मोठं हिरवं डस्टबिन असतं त्यात आधी आम्ही पाणी ठेवायचं, पण आता मी त्यात बाजार छोटं मोठं बाजार ठेवत असते. आणि ते काढून झालं होतं माझं. आणि तर मग म्हणलं आता पोरींना दूध आणि रोल देऊन झालं होतं, फक्त तेजूला चारायला लागत होतं. त्यामुळे सेजूला दिलं होतं, तेजूला बिस्किट दिलं होतं ना आधी मी. तिने बिस्किट खाऊन आलेलं बिस्किट खाल्लं होतं वावरातून आलो होतो तेव्हा. आणि त्यामुळं मग सेजूने लगेच क्रीम रोल पण घेतलं होतं खायला, पण तेजूने नव्हतं घेतलं कारण तेजूला चारायचं होतं. आणि मी ते साखर वगैरे काढून वगैरे झालं होतं माझं. आणि ते चहा पावडर वगैरे काढलं, साखर काढलं, चहा वगैरे ठेवला मस्त संध्याकाळ. आणि दिवसभराचा आमचा असा दिवस गेलेला आहे. आणि मध्येच नंतरचं मी संध्याकाळनंतरचं व्हिडिओज काढता आलं नाही, कारण आमच्या इथे लाईट जायचं लई प्रॉब्लेम होतो. आणि मी सकाळपासून मोबाईल पण चार्जिंगला लावला नव्हता. आणि मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच, कारण रात्री 10 वाजता लाईट आली होती आणि तोवर आम्ही झोपून गेलो होतो ना, त्यामुळे मला व्हिडिओ पुरं कंटिन्यू करता आलं नाही. मग हे व्हिडिओ नाही इथपर्यंतचे संध्याकाळचे 6-6:30-6 वाजेपर्यंतचेच हा व्हिडिओ झाला आमचा. आणि एकदा लाईट गेली की लवकर येत पण नाही गावाकडं, हाच प्रॉब्लेम असतो पाण्याचा, लाईटीचा. पाणी पण जन्माचं भरून ठेवायला लागतं. आणि लाईटीचं काय, आता लाईटचं आपण कुठं धरून ठेवू शकत नाही. त्यामुळे लाईट आहे तोवर वापर करायचा. आणि लाईट नसली की मग होते आमचं टॉर्चही. नेमकं तेव्हाच आमचं म्हणजे शेरीचा पप्पा घेऊन गेला होता, कारण त्यांना लागत होतं टॉर्च. ते माडीच्या कामाला जातात ना, म्हणून त्यांना लागत होतं. त्यांना आम्ही दिलं ते टॉर्च. आणि घरात तर काहीच नाही. मग लाईट जाईन हे माहीत नव्हतं ना, आधी सूचना, आधीच अनाऊन्समेंट होत नाही की आज काही काही ठिकाणी होतात ना असं की पाणी भरून ठेवा, पाणी येणार नाही असं तसं. आमच्या इथं कसलं काही होत नाही. त्यामुळे मग आम्ही रोजच जास्त पाणी वगैरे भरून ठेवत असतो. आणि मग झालं माझं सगळं, पोरींना पण दिलं खायला वगैरे. आणि तेजूला खायला घेऊन जात होते मी. आणि झालं आमचं एवढाच. तसाच व्हिडिओ होता. थँक्यू. असेच व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करत राहा.